हॅलो हॅलो नमस्कार मंडळी, आवाज येतोय ना सर्वांपर्यंत? बारीला सुरुवात करतोय, लक्ष असू द्या. या कला रंगाच्या बागेमध्ये बालगोपाळांचे नृत्य फुलणार आहे. या कला रंगाच्या बागेमध्ये बालगोपाळांचे नृत्य फुलणार आहे. खळखळणाऱ्या सप्तसुरांच्या नदीमध्ये दोन शाहिरांचा आवाज घुमणार आहे. आणि रसिका या शक्तितुऱ्याच्या मळ्यामध्ये सर्व रसिकांचे मन आज रमणार आहे. सर्व रसिकांचे मन रमणार आहे. तसेच या ठिकाणी आयोजक कलारंग प्रोडक्शन अमोलदादा भाताडे यांना शायरी मानाचा मुद्रा सहकार्य पालकर दादा, सँडीताई, शिगवान दादा यांना पुन्हा एकदा शायरी मानाचा मुद्रा करतो. जास्ती वेळ घेत नाही रसिका. प्रतिस्पर्धी शाहीर पूनमजी आगरकर यांना शायरी मानाचा मुद्रा. त्यांचे सर्व कलाकार संगीतकार यांना शायरी मानाचा मुद्रा. याच ठिकाणी प्रमुख पाहुणे आले त्यांनाही शायरी मानाचा मुद्रा करतो. जास्ती वेळ घेत नाही. तशीच मला याच ठिकाणी शाखा जी आहे कलारंग प्रोडक्शनची रत्नागिरीचा राजा ते सहकार्य करत आहेत. माझी BSS टीम यांना सर्व शायरी मानाचा मुद्रा करतो. माझ्या या ठिकाणी आई वाघसाई नाच मंडळ चिपळूण त्यांच्या नृत्यांगना आलेले आहेत. इथे प्राजक्ताताई सर्व माझे याच ठिकाणी कलाकारांना पुन्हा एकदा मानाचा मुद्रा करतो. याच ठिकाणी पुण्यातून ही कार्यक्रम आलेले आहेत आणि दादा गोव्यातून पण याच ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनाही शायरी मानाचा मुद्रा करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव
सर्व कार्यशु सर्वदा की धन्य सारे होती देव तुलाच पाहून चाल विसया जीवाला तो हृदयात राहून गोडवे हे गातो भक्ती रसात नाहून आणि अवितो तुझला देवा तुझे गुण जावी सत्याचा हा मार्ग जावी सत्याचा हा मार्ग पाहिला भक्तीत मी स्वर्ग आजवर त्यांची ही पुण्याई हो आजवर त्यांची ही पुण्याई माय विद्याने हे दिले सर्व काही माय विद्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या उभा पाठीशी स्वामी आमच्या विद्याने हे दिले सर्व काही माय विद्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही माय विद्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही माय विद्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही माय विद्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही गावी सत्याचा हा मार्ग पहिला भक्तीचा मी स्वर्ग गावी सत्याचा हा मार्ग पहिला भक्तीचा मी स्वर्ग आजवर त्यांची ही पुण्याई हो आजवर त्यांची ही पुण्याई माय विद्याने हे दिले सर्व काही माय विद्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही माय विद्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही माय विद्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही माय विद्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही भाग्य दर्शन घ्यावे स्वामी नावाचे मनी अमृत प्यावे बघा तुम्ही अनुभवाचे दर्शन घ्यावे स्वामी नावाचे मनी अमृत प्यावे स्वामी नावाचे तुम्ही अमृत प्यावे स्वामी नावाचे तुम्ही अमृत प्यावे झाले साक्षात्कार घडले गे चमत्कार झाले साक्षात्कार घडले गे चमत्कार स्वामी विना जीवने अर्थ नाही हो स्वामी विना जीवनी अर्थ नाही
सर्व काही माझ्या पित्याने घेतले सर्व काही उभा पाठीशी स्वामी अक्षराई माझ्या पित्याने घेतले सर्व काही उभा पाठीशी स्वामी अक्षराई माझ्या पित्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी अक्षराई माझ्या पित्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी अक्षराई पहा अंतःकरणातून देऊनी आवाज स्वामी भक्ताला नाही करीत नाराज पहा अंतःकरणातून देऊनी आवाज स्वामी भक्ताला नाही करीत नाराज स्वामी भक्ताला नाही करीत नाराज स्वामी भक्ताला नाही करीत नाराज लावतन मन ध्यान सुखी देवी समाधान लावतन मन ध्यान सुखी देवी समाधान संकटाला भीत आम्ही नाही हो संकटाला भीत आम्ही नाही माझ्या पित्याने घेतले सर्व काही माझ्या पित्याने घेतले सर्व काही उभा पाठीशी स्वामी अक्षराई माझ्या पित्याने घेतले सर्व काही उभा पाठीशी स्वामी अक्षराई माझ्या पित्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी अक्षराई माझ्या पित्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी अक्षराई गावी सत्याचा हा मार्ग पाहिला भक्तीचा मी स्वर्ग पाहिला सत्याचा हा मार्ग पाहिला भक्तीचा मी स्वर्ग आजवर त्यांची ही पुण्याई हो आजवर त्यांची ही पुण्याई माझ्या पित्याने घेतले सर्व काही माझ्या पित्याने घेतले सर्व काही उभा पाठीशी स्वामी अक्षराई माझ्या पित्याने घेतले सर्व काही उभा पाठीशी स्वामी अक्षराई माय पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी अक्षराई ओम श्री सद्गुरु रत्नाकर गुरुवर्य माझे गुरुवर्य माझे मिलिंद सोपडील वस्ताद साजे वस्ताद साजे विक्रांत वैभव बंधुराज माझे बंधुराज माझे शाहीर विशाल रणंत गाजे रणांत गाजे कोलाकंड हरिदास वैचा विजय असो शाखा रत्नागिरीच्या राजाचा विजय असो
तसेच ज्योती भोजने आणि समीर भोजने यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक आले. 1001 रुपयाचा पारितोषिक आलाय. तर धन्यवाद. तसेच रेवा वणी यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आलाय. धन्यवाद. काय म्हणे का बाईनं खदलवा, तुम्ही सांगताय म्हणून खदलं होतो, नाही तर विशाल निकम पहिल्याच बारीक खोदलं होतं. मायचा गाव हा आणि बापाचं नाव. हा बाई आजारी आहे, पण एवढ्या संकटाला मला वाटते 4 दिवस आजारी पडले होते, पण त्या संकटात उभे देऊन याच ठिकाणी बऱ्याच संकटांना बाईने तोंड दिली आहे आणि या स्टेजवर उभे आहेत. पण बाई तुमचा मनपूर्वक आभार. पण थोडी तरी मला पण तुमची किटला उडवायला लागलाय. आपण असं सोडत नाही. हा बरोबर की नाही? हो बाई म्हणतात माझा बरोबर गायकी हा विषय आवडता आहे, माझ्याकडे लक्ष दे, माझा बरोबर लक्ष असतो. एकदा बाईना बोललो होतो, बाई ओपनला भेटा, तर बाई म्हणता तू कोकणला भेटा. म्हणून सांगतो बाई, हा तिकडनं देऊ नका स्माईल, तुमच्या कानात असा होती ना वाईल. सुरुवात करणार. हा ह्याचं कसं माहिती का, पहिली बारी एवढीच आहे म्हणजे गोगल काय पोटात पाय असं आहे, एवढी कमी त्यातली नवसती असं. हा आता इथं आल्यावर आहे ना तुम्हाला खरा रूप तिचा दिसेल. हा एक्सक्यूज मी बाई, लक्ष असू द्या. हॅलो सुरू. नाही मी पहिलीच गोष्ट आहे, मला अंमलदारांनी कार्यक्रम दिला, बाईनी पण सांगितलं निकम भाऊ सोबत मी कार्यक्रम करतो. मी पहिलाच सांगितलं होतं आपण कोणाची वेटिंग वर करत नाही आणि बारी कधी सेटिंग वर करत नाही. मग होईल तो होईल, आईचा गाव आणि बापाचं नाव. हा पेटवूनच कार्यक्रम करणार. बाई लक्ष असू द्या, गण घेतो, लक्ष असू द्या. रे रंग बिरंगी साड्या नेसुनी जमतील हो आया बाया, कोणी झिम्मा फुगडी टिपरी संगे लागतील नाचाय. माझे मायमाऊली बसलेले आहेत ना, रंगबेरंगी साड्या नेसून. पण ह्या वाडीतल्या बाईंना मी साडी कशी नेसणार नाही तशी लोक मध्ये काहीतरी वेगळा पाहिजे, म्हणून सांगतोय बाई लक्ष असू द्या. रंगबेरंगी साड्या नेसून जमतील हो आया बाया, कोणी झिम्मा फुगडी टिपरी संगे लागतील नाचाय. भक्त सदरा टोपी घालून येतील आरती बोलाया, नाच धुमाली संगे टाळ मृदुंग लागेल हो वाजाया. घरी येता हो गणराया, घरी येता हो गणराया. बाई स्वतःची चाल बाई तोडकी मोडकी देतोय, पण प्रयत्न करतो, लक्ष असू दे. घरी येती हो गणराया, घरी येतील हो गणराया. रंग
बोलाया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया घरी येता गणराया येता हो गणराया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया पाण्याकाठावर गौराई पुजून घरात आणली तिला हो सजवून पाण्याकाठावर गौराई पुजून घरात आणली तिला हो सजवून दुःख वाटे गणरायाला विसर्जन कराया म्हणत सदरा टोपी घालून येतील आरती बोलाया घरी येता हो गणराया घरी येता गणराया घरी येता हो 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 गणराया रंगबिरंगी साड्या सुनी जमते हो आया बाया चिंपा फुगडी निपली संगे लागतील नाचाया सदरा टोपी घालून येतील आरती बोलाया नाच तुम्हाला संगे ताल म्हणून लागेल हो वाजाया घरी येता हो गणराया 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 घरी येता हो घरी येता हो गणराया घरी येता गणराया थांबा बाजूला वेळ कमी कमी यश दादा ढोलकीपटू यांच्यासाठी 101 रुपयाचा पारितोषिक आणि रोहित कदम यांच्याकडे 201 रुपयाचा पारितोषिक आलाय धन्यवाद आता गवळण बस खाली हा? बोले ना आता गवळण करू ना सुरुवात बाई म्हणते मी पेटवतो बाई मी वनवा लावतो मी अशी किटला उडवतो हा? नंतर काय म्हणे दुसरी बारी माझ्या हातात आहे बाई तुम्ही किती ताणायचंय किती इचकायचं इचका तुमचा शेवट करणारा विशाल निकमच आहे हा नंतर म्हणे माझा बरोबर कोणच्या गायनाकडे शब्दाकडे लक्ष असतो तसं काय आम्ही काय बाई अडाणी आहोत तुम्हाला पण तुमच्या बोलावर बरोबर ध्यान असतो हा नंतर काय म्हणे गोकुळचा बदनाम गोकुळचा हा बदनाम गोकुळी हा बदनाम झाला नंदाचा हा नंदळाळा बोली ना नंतर काय म्हणे या कारट्याचा लंगोट सोडा अहो लंगोट सोडा तर लंगोट सोडल्यावर काय झालं माहिती का अहो ज्यावेळेस पेंद्याची फाटली तेव्हा राधेला मजा लय वाटली आणि जेव्हा सुटली यावर लंगोटी या राधेच्या हातात दिली या गटली साला राबताना हिला त्यावेळेस लाज भारी वाटली आणि कुठली ही वेडी बया बघा गोकुळात पळत सुटली मी अशा ऑन स्टेज शायऱ्या मारतो मला असा लिहायला लागत नाही ए राधे कुठं आहे दादा हाय कुठं लपून बसली मग बोलायला भीती वाटते ना मग एवढं चढवून घ्यायचं नाही मग मी आम्ही हे बोलतील तेव्हा चांगला नाही आम्ही बोललो ह्याला लय जड जातो आणि हे वैशिष्ट्य आहे यांचं आता सोडून द्या पण बाकीच्या कलाकारांची अशी वैशिष्ट्य आहे की विशाल निकम एवढा जड जातो ना तो अजिबात ठेवू नका त्याला ना डबल मिनिंग लय सवय आहे आणि असा बोलतो आया माया बसलेले असतात म्हणजे हे बोलले ह्यांच्या पदराखाली राहून बारे करायचं म्हणजे ह्यांना गोड असा विषय आहे हा नंतर काय म्हणे कालिया कालिया है ना असा तुला धडाधड जो मारीन ना गोलिया बाई इसके तू मला ह्या गोष्टी सांगूच नको अशा भल्या भल्याला मी सडकून लागलोय हागणं बदना बंद केलाय तुम्ही ह्या गोष्टी माझ्यासमोर करू नका बाई नंतर काय म्हणे काल्या काळ्या आहे काल्या काळ्या म्हणे
तो काल्या असा तुझ्या हातात येईल ना असा वाल्या तुम्ही चिपच्या चोल्या सांगते बाई हा तुम्ही ह्या गोष्टी समोर का ए राधे खय खय हेलो सुन रुल ए माय जानू तू किधर है इधर आ सामने हाँ हाँ राजेश भेकरे यांच्याकडून गवळण दणक्यान झाली पाहिजे 101 रुपयाचा पारितोषिक आहे हाँ ए राधे कृष्णा का गाना सुनेगी क्या हाँ तशी परेश में मला फरमाईश आलेली आहे बुवा तू प्रेमाची गवळण झाली पाहिजे घेऊ घेऊ तुमच्यासाठी नक्की अरे आवाज येऊ दे की नाही बाई आल्या नरम मी तुम्हाला करीन गरम टेन्शन नका धरू हा तुमचा पहिला पाय वसूल करून जाणार टेन्शन नाही घ्यायचं अरे राधे कृष्णा का गाना सुनेगी अरे कृष्णानं केलं राधेवरती मजनून केलं अरे लैलावरती अगं तसंच सेम करतो अगं तसंच सेम करतो ए राधे गौरमोरी मी तुझ्यावर प्रेम करतो हा? अगं तसंच सेम करतो गप्पोरी मी तुझ्यावर प्रेम करतो 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 तसेच आज गवळण घेतोय अरे तुमच्या समोर आज करतो नवीन विषय मी सादर पूर्वीची राधा घ्यायची डोईवर पदर अरे हल्लीची राधा नाही करत कदर आणि साला प्रेमात ही राधा करते या कानाचा मर्डर बाई लक्ष असू द्या भेटी गाठीसाठी राधा झुरायची भेटी गाठीसाठी राधा झुरायची राणी माणिकांना संगे फिरायची होती पूर्वीची राधा गुणी पूर्वीची राधा कशी होती गुणी होती पण आताची राधा गुन्हेगार आहे ही गुन्ही आहे म्हणून सांगतो बाई तुम्ही ह्या काल्यावर लक्ष दिलं म्हणून काल्या काय समजत आहे का भेटी गाठीसाठी राधा झुरायची राधी माणिकांना संगे फिरायची होती पूर्वीची राधा गुणी ढकलते कड्यावरून मारते गळा आवळून आहे की नाही हा सियाचा विषय आहे की नाही सिया लिहिला का लटून ढकलते कड्यावरून मारते गळा आवळून ही हल्लीची राधा खुनी ही खुनी आहे म्हणून सांगतोय भेटी गाठीसाठी राधा झुरायची राणी माणिकांना संगे फिरायची भेटी गाठीसाठी राधा झुरायची राणी माणिकांना फिरायची होती पूर्वीची राधा गुणी होती पूर्वीची राधा गुणी ढकलते कड्यावरून मारते गळा आवळून ढकलते कड्यावरून मारते गळा आवळून हाय हल्लीची राधा खुनी कड्यावरून मारते गळा आवळून हाय हल्लीची राधा खुनी ढकलते कड्यावरून मारते गळा आवळून हाय हल्लीची राधा खुनी ढकलते कड्यावरून मारते गळा आवळून हाय हल्लीची राधा खुनी भेटी गाठीसाठी राधा झुरायची राणी माणिकांना संगे फिरायची भेटी गाठीसाठी राधा झुरायची राणी माणिकांना संगे फिरायची होती पूर्वीची राधा गुणी होती पूर्वीची राधा गुणी टाकली कड्यावरून मारली गळावरून हाय हल्लीची राधा गुणी टाकली कड्यावरून मारली गळावरून हाय हल्लीची राधा गुणी ढकलते कड्यावरून मारते गळा आवळून हाय हल्लीची राधा खुनी ढकलते कड्यावरून मारते गळा आवळून हाय हल्लीची राधा खुनी
कानाराधीची ही प्रीत न कळली कलियुगात राधा पैशाला फुलली कानाची प्रीत बघा कानाराधीची ही प्रीत न कळली कलियुगात राधा पैशाला फुलली लावणी लावणी गळ्यात केसांनी गळा लावणी गळ्यात केसांनी गळा हिला ओळखे ना स्वतःचा धनी हिला ओळखे ना स्वतःचा धनी सकलते कड्यावरून मारते गळावरून सकल कड्यावरून मारते गळावरून हाय हरीची राधा कोणी कड्यावरून मारते गळावरून हाय हरीची राधा सांग कसं करावं हे प्रेम राधाबाई बघा प्रेमात करते गेम सांग कसं करावं हे प्रेम राधाबाई बघा प्रेमात करते गेम साली जीवानी बोले विषाची वाणी साली जीवानी बोले विषाची वाणी नाही राहिली ही प्रथा ही जुनी नाही राहिली ही प्रथा ही जुनी तकले कड्यावरून मारे गळावरून तकले कड्यावरून मारे गळावरून हाय हलीची राधा ही खुनी कड्यावरून मारे गळावरून हाय हलीची राधा भेटीगाठीसाठी राधा सुरायची राणी माणिकांना संगे फिरायची भेटीगाठीसाठी राधा सुरायची राणी माणिकांना संगे फिरायची होती पूर्वीची राधा मुनी होती पूर्वीची राधा मुनी कड्यावरून माझं गळावरून हाय हलीची राधा मुनी कड्यावरून तसेच बाईनी प्रश्न माझ्यावरती सोडला आहे बाई तुमच्या प्रश्नाचं ह्या वर्षी उत्तर मिळेल माझ्याकडे पुरावा नाही पण मी अभ्यास करून नक्की तुमचा देईन पण माझाही प्रश्न तुमच्यावरती आहे की श्री हरी दत्ताला एका राक्षसाच्या तावडीतून सोडवले त्या राक्षसाचे नाव काय बाई श्री हरी दत्ताला एका राक्षसाच्या तावडीतून सोडवले त्या राक्षसाचे नाव काय तसं बाईने एक पद पण गायले ते किती वर्ष तोच बाई नवीन काहीतरी दे ह्या लोकांना खरगाव मसळ्याची ही पूनम आगरकर दिला असता उत्तर पण दोन हात फाटेल असा काय विषय सडकून लागेल बोलू कुठे राधे रोहित बकरे यांच्याकडे 101 रुपयाचा पारितोषिक आहे धन्यवाद बोलू ना रसिका सुरुवात करू ना अरे जरा काय बोललो अरे खरं बोलायला शरम येते आणि जरा काय बोलला की ही पुन्हा मागरकर लगेच गरम होते अरे तुझ्यासारख्या शायरांना नेहमी काट्यावर धरतो आणि तू पुन्हा मागरकर तुला मी फाट्यावर म्हणतो हा जरा काय बोललो की रक्ता निसतील रक्तासारखी लाल हा मसल्याचा खडक आहे ना तो एवढा हाय काय कडक जरा काय बोलला की लगेच होतो असं लाल भडक म्हणून काय सांगते बघ पूनम आगरकर नाव आहे मोठं
किती जीवानी मारशील उड्या पुन्हा माघार कर नाव आहे मोठ विशाल शाहीर आई हा ग्रेट करता सवाल उत्तर द्या थेट बाई करता सवाल उत्तर द्या थेट ओ बाई तुमचं नाव हाय लय मोठ ओ बाई तुमचं नाव हाय लय मोठ पण साला लक्षण हाय खोट ओ बाई तुमचं नाव हाय लय मोठ पण साला लक्षण हाय खोट पूनम आगरकर नाव आहे मोठ विशाल शाहीर आहे हा ग्रेट पूनम आगरकर नाव आहे मोठ विशाल शाहीर आहे हा ग्रेट करता सवाल उत्तर द्या थेट बाई तुमचं नाव आहे बाई तुमचं नाव आहे तुमचं नाव आहे लय मोठ पण लक्षण हाय खोट बाई तुमचं नाव आहे लय मोठ पण लक्षण हाय खोट तुमचं नाव आहे लय मोठं, पण लक्षण आहे खोटं. तुमचं नाव आहे लय मोठं, पण लक्षण आहे खोटं. पूनम आगरकर नाव आहे मोठ विशाल शाहीर आहे हा ग्रेट करता सवाल उत्तर द्या थेट तुमचं नाव आहे लय मोठ पण लक्षण हाय खोट तुमचं नाव आहे लय मोठं, पण लक्षण आहे खोटं. तुमचं नाव आहे लय मोठं, पण लक्षण आहे खोटं. जगभर गाजे नाव आहे तुमचं आहे त्याचा अभिमान आहे त्याचा अभिमान, आहे त्याचा अभिमान. जगभर गाजे नाव आहे तुमचं आहे त्याचा अभिमान आहे त्याचा अभिमान, आहे त्याचा अभिमान. खूप दिवसानं झाली या भेट सवाल करायला करू नका लेट खूप दिवसानं झाली या भेट सवाल द्यायला करू नका लेट तो सवाल उत्तर द्या थेट बाई तुमचं नाव आहे लय मोठ बाई नाव आहे लय मोठ पण लक्षण आहे खोट बाई नाव आहे लय मोठ पण लक्षण आहे खोट बाई नाव आहे लय मोठं, पण लक्षण आहे खोटं. तुमचं नाव आहे लय मोठं, पण लक्षण आहे खोटं. पूनम आगरकर नाव आहे मोठ विशाल शाहीर आहे हा ग्रेट पूनम आगरकर नाव आहे मोठ विशाल शाहीर आहे हा ग्रेट करता सवाल उत्तर द्या थेट तुमचं नाव आहे लय मोठ पण लक्षण आहे खोट बाई तुमचं नाव आहे लय मोठ पण लक्षण आहे खोट तुमचं नाव आहे लय मोठं, पण लक्षण आहे खोटं. तुमचं नाव आहे लय मोठं, पण लक्षण आहे खोटं. दुसऱ्या बारीच्या बाईंना हार्दिक शुभेच्छा करतो दणकावून करा शेवट करा आपल्या हातात आहे हा